3 पाईप लेंथ 800 मीटर, 500 अँड 400. डायमीटर दिलं आहे 500, 400 आणि 300 रिस्पेक्टिव्हली. आर कनेक्टेड इन द सिरीज. हे तिघं पाईप एका पाठोपाठ जोडलेले आहेत. दिस पाईप आर टू बी रिप्लेस अ सिंगल पाईप. या तिघं पाईपच्या ऐवजी तुम्हाला सिंगल पाईप बसवायचा आहे ज्याची लांबी 1750 राहील आणि डायमीटर युनिफॉर्म राहील, बरोबर का. फाइंड द डायमीटर ऑफ द सिंगल पाईप. त्या सिंगल पाईपचा डायमीटर काय राहील. तर तुम्हाला प्रश्न समजून घ्यायला पाहिजे व्यवस्थित. बघा तो खूप सोपा प्रश्न आहे, 1 लाईनमधला क्वेश्चन आहे. काय म्हणताय, 3 पाईप आहेत 800 मीटर, 300 मीटर आणि 400 मीटर लांबीचे आणि डायमीटर बी दिले तुम्हाला. इकडे आपण एक काम करूया बघा, इथे आपण लेंथ लिहू आणि इकडे आपण डायमीटर लिहू. हां, लेंथ काय काय दिली बघा. तो 3 पाईप लेंथ 800 मीटर, 500 आणि 400 मीटर लांबी. तो L1 इज इक्वल टू 800 मीटर, L2 इज इक्वल टू 500 मीटर, L3 इज इक्वल टू 400 मीटर. बघा 800, 500 आणि 400 लांबी आहेत आणि डायमीटर काय 500, 400, 300. इथे लिहू डायमीटर याचा करस्पॉन्डिंग काय किती आहे. पहिला 500 mm. हां, D2 इज इक्वल टू 400 mm, D3 इज इक्वल टू 300 mm. आलं का लक्षात. या पद्धतीने मला डेटा दिलेला आहे, बरं का. मग आता आपण काय वापरणार, तुम्हाला काय करायचं आहे, सिंगल पाईप बनवायची. आता बघा याची टोटल लांबी किती होऊन जाईल, म्हणजे असं समजून चाला तुम्ही की हा एक पाईप आहे, याची लांबी 800 मीटर आहे आणि याचं डायमीटर 500. समजते का. 500 mm आणि लांबी किती याची लांबी आहे 800 मीटर, बरोबर. दुसरा डायमीटर घ्या, दुसरा किती 500चा आहे, डायमीटर 400चा आहे. 400 म्हणजे डायमीटर कमी झालं ना, या असं. लांबी किती याची 500 mm. ओके. तिसऱ्याची लांबी 400 आणि परत 300 म्हणजे असं होते. आलं का लक्षात. याची लांबी किती आहे 400 आणि डायमीटर किती याचा 300. हे 300 आणि हा किती 400. हे MM मध्ये, हे MM मध्ये, हे MM मध्ये. ओके, असा पाईप आहे. तर याला रिप्लेस करून एक सिंगल पाईप बसवायची, लांबी तेवढीच राहील परंतु डायमीटर किती आहे सांगा. याला रिप्लेस करा, तेवढ्याच लांबीचा पाईप बसवा, पण डायमीटर किती बसवावा लागेल ते सांगा सेम डिस्चार्जसाठी. मग काय करणार बाळांनो, बघा एवढा डेटा कळाला का. 500 mm चा अर्थ किती मीटर होतो 0.5 मीटर, 0.4 मीटर, 0.3 मीटर. आपण वापरणार ड्युपिट इक्वेशन. यूज ड्युपिट इक्वेशन. ड्युपिट इक्वेशन काय असतं बरं का. बघा आता ड्युपिट इक्वेशन असतं आपल्याकडे L डिवाइड बाय D⁵ इज इक्वल टू L1 बाय D⁵ प्लस L2 बाय D⁵ प्लस 3 आहेत ना ते L3 D⁵. ओके. शिफ्ट सॉल्व, आन्सर इक्वल करा, तुम्हाला उदाहरण सॉल्व होऊन जाईल. लांबी किती बाळांनो, टोटल लांबी किती आहे. L म्हणजे टोटल लांबी. टोटल लांबी किती तुम्हाला दिली बी असेल त्यांनी, कारण 800 आणि 500 1300, 1300 आणि 400 1700. आता त्यांनी काय म्हणले होते का, सिंगल पाईप ऑफ लेंथ 1750. त्यांनी 1750 मला घेतली, घ्यायला लावली घ्या 1750. D⁴ मला माहिती नाही. L1 किती आहे. L1 आपला 800. कुठे गेला हे 800. हां सांगा चला मला, चला 800 आणि त्याच्या करस्पॉन्डिंग डायमीटर किती आहे 500 म्हणजे 0.5, 0.5⁵ प्लस L2 किती बाळांनो 500. त्याच्या करस्पॉन्डिंग डायमीटर किती 0.4 म्हणजे काय 500 डिवाइड बाय 0.4⁵. L3 किती बाळांनो 400 आणि किती 0.3. मग आपण काय करणार 400⁵0.3⁵. कळलं का 0.3⁵. आता याला कॅल्क्युलेटरमध्ये टाकून दाखवतो आणि तुम्हाला मग काय होईल बरं का. याला शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करायचं. 1750 डिवाइड बाय D⁵ तो डब्बा बाय डब्बा 1750 डिवाइड बाय अल्फा x⁵. ओके, हे झालं. पुढे गेलो अल्फा इक्वल, अरे पुढे जायचं अल्फा इक्वल इथे काय बरं का 800 डिवाइड बाय 0.5⁵. 800 डिवाइड बाय किती आहे 0.5⁵. 0.5⁵. ओके, पुढे चला. पुढे किती सांगत राहा मला. 500 डिवाइड बाय 500 डिवाइड बाय 0.45 डिवाइड बाय 0.4⁵. हे बघा 5. ओके, पुढे चला. पुढचं सांगा 400 डिवाइड बाय 0.3 400 डिवाइड बाय 0.3⁵. ओके, अशा पद्धती गोष्टी झाल्यात. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल.
तर खूप जास्त वेळ लागेल आपल्याला, तोवर काय पाणी बिणी प्यायचं, पिऊन घ्यायचं. ओके, हा तुम्हाला काय भेटून जाईल, डायमीटर. काय भेटून दिला, तो डायमीटर ऑफ इक्विव्हॅलेंट पाईप म्हणतात त्याला, डाया ऑफ इक्विव्हॅलेंट पाईप. समजलं का नाही? अशा पद्धतीने डायमीटर ऑफ इक्विव्हॅलेंट पाईप किती आला, 0.47 मीटर, म्हणजे एम एममध्ये किती, 374 MM.